नेमकी 3-4 दिवसांवरती कंबाईन प्रिलिम्स परीक्षा येऊन ठेपली आहे आणि विद्यार्थ्यांकडून ज्या मागण्या होत आहेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील काही दिवसांपासून न्यूजपेपर असेल किंवा बातम्या असतील त्यामध्ये आपण वाचत आलो की संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवा ही मागणी अनेक स्तरावरून होत आहे. अनेक न्यूजपेपरने याची दखल घेतली. यावेळेस जी कंबाईनची जाहिरात आली त्यामध्ये 674 पदांसाठी ही जाहिरात आलेली होती आणि ही जाहिरात 29 जुलैला आलेली होती. सहसा कंबाईन प्रिलिम्स असो किंवा राज्यसेवा असो यांच्या जाहिराती ज्या आहेत त्या डिसेंबर किंवा जानेवारीच्या महिन्यामध्ये येत असतात, परंतु 7 महिने उशिरा म्हणजेच जुलैमध्ये ती जाहिरात आली आहे. आणि या परीक्षेमध्ये वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो 1 नोव्हेंबर 2025 गणलेला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेमधून बाद होत आहेत किंवा काही दिवसांनी या परीक्षेला ते मुकत आहेत. त्यामुळे त्यांची मागणी आहे की ही तारीख 1 नोव्हेंबर 2025 न करता 1 जानेवारी 2025 पासून गणला जावा, जेणेकरून जे विद्यार्थी 3 ते 4 वर्षांपासून तयारी करत आहेत किंवा जे फायनलपर्यंत पोहोचून 1-2 मार्कांनी ज्यांचं मेरिट हुकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना एक पुन्हा संधी मिळेल. आपण सर्वांनी या मागणीला सपोर्ट केलं पाहिजे. परीक्षा 15 ते 20 दिवस समोर जाऊन हजारो विद्यार्थ्यांचं चांगलं होत असेल तर आपण 15-20 दिवस यामध्ये वेट करू शकतो. तर नेमकी 3 दिवसांवरती परीक्षा येऊन ठेपलेली आहे आणि आज कुठलाही सरकारने GR किंवा कुठलीही हालचाल आतापर्यंत केलेली नाही आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आज आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. स्वतः अप्पा हातनुरे सर त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. विविध वृत्तवाहिन्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि सोबतच बच्चू कडू असतील किंवा इतर जे रोहित पवार असतील या सर्वांनी यासाठी ट्विट पण केलेले आहेत. तरी परीक्षा समोर जाणार की नाही हे आपल्याला उद्याला समजायला पाहिजे. उद्याला तुम्हाला 100% कन्फर्म होणार आहे. तर ही परीक्षा जी 4 जानेवारीची नियोजित आहे ती समोर जाण्याची दाट शक्यता आहे. इथे एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना आपल्याला परीक्षा समोर जाणे ही शक्यता यामध्ये वर्तवता येते.